MS स्टार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मात्र आता शरद पवार सांगण्यात येते। हे बघा, आमचा मूळ आणि ठोस मुद्दा हा जातीचा नंतर आहे। पहिला मुद्दा होता आमचा 23 मार्च 1994चा जो GR आहे, जो माझ्या हातात आहे, की या GR मध्ये जे 16% आरक्षण मराठ्यांचं ओबीसींना दिलं गेलं त्याचा जाब आम्ही शरद पवारांना विचारतोय। कारण हा प्रश्न मराठ्यांच्या जवळपास 5 कोटी मुलांच्या भवितव्याशी निगडीत प्रश्न आहे। माझे शरद पवारांवरती आरोप जे आहेत ते खाजगी नाही आहेत, व्यक्तिगत नाही आहेत, ते सार्वजनिक हिताचे आणि समाजाच्या रोजगार, शिक्षण आणि एकंदरीत सामाजिक स्थितीला धक्का लावणाऱ्या अशा सार्वजनिक प्रश्नावरती आहेत। आणि त्यावेळी ते मुख्यमंत्री होते आणि आम्हाला असं का म्हणावं लागतंय, हे पुढे मी का बोलतोय, मी माझ्या पोस्टमध्ये पहिला हा GR टाकला होता आणि त्याच्यानंतर त्यांचं जे वन इंडियावरती जे आहे ओबीसी सर्टिफिकेट ते टाकलं होतं। लक्षात घ्या की प्रत्येक जातीच्या पुढाऱ्याला आपल्या जातीचा कळवळा असतो, हे स्वाभाविक आहे। छगन भुजबळ ओबीसींबद्दल ठामपणे बोलतात, इतर जातीचे नेते त्यांच्या जातीबद्दल ठाम बोलतात। मग शरद पवार हे एकमेव असे नेते आहेत की जे मराठ्यांबद्दल कधी ठाम भूमिका घेत नाहीत। ही आळीमिळी गुपचिडीची भूमिका नेहमी का असते? गेले 50-55 वर्ष आम्हाला असंच फसवलेले आणि तळ्यात आणि मळ्यातच बोलायचं, कधी सुद्धा स्पष्ट भूमिका मराठ्यांच्या बाजूनी शरद पवार घेत नाहीत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून मराठा समाज आंधळेपणाने त्यांना नेता मानत राहिला आणि मराठा समाजाचं नुकसान होत गेलं। आणि आज आमचे करोडो पोरं, अगदी आपण जिथं या पत्रकार भवनापाशी उभे आहोत, इथे सुद्धा आमची UPSC MPSC करणारी लाखो पोरं आहेत, ज्यांच्या बापदाद्यांनी आपापल्या जमिनी विकल्या, ज्यांच्या आयांनी दुसऱ्याच्या शेतावर, म्हणजे खानदानी घरंदाज पाटील देशमुख अशा मुलांच्या आईंनी सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करून आपल्या मुलांना इथं UPSC MPSC करायला पाठवलं। 1-1, 2-2 मार्कांनी आमची पोरं हुकली आणि बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या। 2.5 ते 3 लाख पोरं आमची चांगली कॉम्पिटिटिव्ह असताना, चांगली गुणवत्ता असताना त्यांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत। त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक त्यांच्या समोर भरती होतात, त्यांच्यापेक्षा कमी मार्क असणारे लोक पाठीमागून येऊन वरच्या पदावरती जातात। काय फक्त मराठा म्हणून जन्माला आले हाच त्यांचा दोष आहे का? आणि त्यांना मराठा म्हणून डावललं जातंय हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना जर ओबीसी मध्ये घेतलं असतं तर त्यांच्यावरती हा मोठा अन्याय झाला नसता। या GR मुळे या 5 कोटी मराठ्यांचं सगळं भविष्य दावणीला लागलं आणि गेल्या 2 पिढ्या मराठ्यांच्या बर्बाद झाल्या, तो ह्या GR मुळे। आणि म्हणून प्रत्येक नेत्याला आपल्या जातीचा अभिमान असतो, त्यानुसार शरद पवार हे मराठ्यांची बाजू न घेता नेहमी ओबीसींची बाजू घेतात आणि म्हणून आम्हाला नाईलाज असतो या निष्कर्षावर यावं लागलं की शरद पवार हे मराठ्यांचे नेते नसून ते ओबीसींचे आहेत। आणि आमचा जाब विचारायचा आहे त्यांना, आम्हाला आम्ही 5 कोटी मराठी त्यांना भेटेल तिथे, भेटेल त्या गावात, भेटेल त्या चौकात आणि भेटेल त्या वार्डात आम्ही सगळे मराठे शरद पवारांना हा जाब विचारणार आहे की असं काय पाप केलं आमच्या मराठ्यांनी की तुम्ही बाकी सर्वांना न्याय देत सुटले परंतु मराठ्यांना मात्र तुम्ही डावललेलं आहे। हे मराठे कोण आहेत? ज्यांनी इथल्या 12 बलत्रा 18 पगड जातीच्या सर्व उपेक्षित शोषित घटकाला कायम न्याय दिला, देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी कायम बलिदान दिलं, त्याच समाजाला तुम्ही वंचित ठेवता, त्याच समाजाला तुम्ही गरीब करता। असा काय आकस आहे तुमचा मराठा समाजाबद्दल? हा जाब आम्ही सातत्यानं त्यांना विचारत राहणार आहोत आणि याचं आम्हाला फिरवीचं उत्तरं नको आहेत, तळ्यात मळ्यात आणि जर तर ही उत्तरं नको आहेत, आम्हाला स्पष्ट उत्तर पाहिजे। काय म्हणता तुम्ही की माझी जात सगळ्यांना माहिती आहे, मग सांगा ना तुमचा जन्मदाखला दाखवा, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? माणसाची जात त्याच्या जन्मदाखले असते। मला 5 कोटी मराठ्यांना आणि संपूर्ण भारतीय लोकांना बघायला आवडेल तुमच्या दाखल्यावर नक्की काय दिलेलं आहे। अहो, दाखला काढताना तरी कार्यकर्त्यांनी नीट काढला पाहिजे। उगाच आलतू फलतू बोगस कागदपत्र काढतात आणि परत साहेबांची बदनामी होईल असं काम करतात। माझी विनंती आहे साहेबांना की साहेब चांगले अभ्यासू कार्यकर्ते, त्यांना संधी देत चला। हे असे कंत्राटदारांना संधी दिल्या आणि लक्षात घ्या, A ग्रेडचा विषय हा जर B ग्रेडच्या लोकांनी हाताळला तर त्याचं D ग्रेड व्हायला वेळ लागत नाही। आणि म्हणून महत्वाचा विषय अभ्यासू लोकांनी तो हाताळला पाहिजे। आयऱ्या नत्तू खऱ्याचं काम नाहीये या विषयावरती बोलणं। कुणी उठतंय काही प्रतिक्रिया देतंय, प्रतिक्रिया साहेबांनी दिली पाहिजे कारण साहेब अभ्यासू आहेत असा आमचा समाज आजही। बाकीच्यांनी बोलू नये या विषयावरती। तुमच्याकडे काय पुरावे ते ओबीसी आहेत तो पहिल्यांदा दाखवा। दाखला जो तुम्ही म्हणताय ना, तो दाखवा, तुमच्याकडे ते ओबीसी आहे तो दाखवा तुम्ही समोर आणलाय हा पवारांचा हा, तुम्ही ज्या दाखल्याबद्दल बोलताय ना, तर तो दाखला पण मी घेऊन आलेलो आहे। मला वाटतं कालच तो दाखला काहीतरी व्हायरल झालेला आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हातामध्ये, म्हणजे बघा लांगून लचन किती असतं। अहो, तुम्ही तुमच्याच नेत्याला गोत्यात आणणारे कागदपत्र काढता। तुम्ही जो दाखला काढलेला आहे, तुम्ही जे मला जो विचारलाय प्रश्न, खरं तर आज मला त्या दाखल्यावर बोलायचं नव्हतं। माझा आजचा विषय मॅक्झिमम हाच आहे की 23 मार्च 1994च्या GR बद्दल बोला।
म्हणजे आपल्याकडे सामना आणि ते सिंहासन पिक्चरमध्ये एक डायलॉग होता ना, ते मारुती कांबळेचं काय झालं. आम्ही 5 कोटी मराठे जाईल तिथं पण एकच प्रश्न विचारणार आहे की आमच्या 23 मार्च 1994च्या त्या GRचं काय झालं. राहिला प्रश्न तुम्ही आता जो दाखल्याचा विचारलेला आहे तो त्या कार्यकर्त्यांनी जो दाखला दाखवलाय तो हा दाखला आहे. या दाखल्यावरती लिहिलेलं आहे डुप्लिकेट. ओके, हा दाखला काढलेला आहे आता अलीकडे, बरोबर. आणि हा दाखला इंग्लिशमध्ये आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती जे लिहिलेलं आहे ना SSC बोर्ड वगैरे, अहो SSC बोर्डाची स्थापना 1966ची आहे आणि तुम्ही दाखल्यावर 1958 कसं काय आणू शकता. म्हणजे कागदपत्र काढताना तरी ओरिजिनल काढा ना, ती सुद्धा डुप्लिकेट काढता का आणि ती सुद्धा चुकीची काढता का. ज्या कार्यकर्त्यांनी हा पराक्रम केलाय साहेबांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी की घाईघाईमध्ये एखाद्याला उत्तर देण्यासाठी अशा प्रकारचे चुकीचे कागदपत्र पुढे आणू नये, त्याच्यामुळे आणखी विश्वसनीयता खराब होते. नाही जाधव साहेब, मुद्दा असा आहे शाळेचा दाखला एकदाच ओरिजिनल निघतो ज्यावेळेस आपण शाळेतनं बाहेर पडतो, नंतर जे दाखले काढले ते डुप्लिकेट असतात. अगदी क्लिअर कट आहे, त्यानुसार तो डुप्लिकेट असेल असं त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे. अहो हा त्यावेळी इंग्लिशमध्ये दाखला असेल का, नंबर 1. त्यावेळी आणि एक लक्षात घ्या, 1960 पर्यंत महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा ही मराठी व्हायला वेळ होता. 1960ला आपली अधिकृत भाषा झाली मराठी. त्याच्यापूर्वी मोडी असायची. आता हे इंग्लिश मधला दाखला आहे. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड कधी अस्तित्वात आलं. पवार साहेबांची जन्मतारीख तुम्ही दाखवली आहे 12/12/1940. त्याच्यानंतर ते शाळा सोडल्याची तारीख दाखवली आहे 31/5/58, बरोबर. सेंट अप फॉर द SSC एक्झाम मार्च 58. जरा तज्ज्ञ लोकांना दाखला दाखवा कसा लिहिला जातो दाखला, हे जरा बघा त्याच्यामध्ये. प्रश्न असा आहे ना, मुद्दा असा आहे दाखला तो आता काढलाय त्यांनी, हो. मग तो आता त्याच्यावर असंच असणार प्रचलित पद्धतीनुसार. अहो पण तुम्ही ज्या बोर्डचं म्हणताय की नाही, ते बोर्ड कधी अस्तित्वामध्ये आलेले. तुम्ही सांगताय बोर्ड कधी 1966ला आलं ना. 1966ला जो बोर्ड अस्तित्वात आलं. हा. तुमचा दावा आहे ना ते ओबीसी आहे, तुमच्याकडे काय पुरावा आहे तो दाखवा. हे बघा, हे ओबीसी असल्याचा पुरा दाखवा. येस, याच्या एक लक्षात घ्या, जे पूर्वी सर्टिफिकेट व्हायरल झालेलं आहे त्याच्यावरती त्यांची जात ओबीसी दिसलेली आहे. त्याच्या ऐका वन इंडिया नावाच्या वेबसाईटवरती आजही मिळतं. आणि जर वन इंडियाच्या वेबसाईटवरती असलेले कागदपत्र जर व्हॅलिड नाहीत असं तुम्हाला माहिती असेल तर प्रत्येक व्यक्ती इलेक्शन लढताना त्यांना अफिडेव्हिट द्यावं लागतं. त्याच्यामध्ये त्यांना नॅशनॅलिटी, त्यांची कास्ट आणि सबकास्ट जे काय असेल ते त्यांना डिस्क्लोज करावं लागतं. महाराष्ट्राच्या जनतेला दिसू द्या ना, महाराष्ट्रातल्या 48 खासदारांनी त्यांच्या अफिडेव्हिटवर काय लिहिलेलं आहे. महाराष्ट्राच्या 288 आमदारांनी त्यांच्या अफिडेव्हिटवर काय लिहिलंय. आज आमची अडचण अशी आहे आहे ना, म्हणून आम्ही सांगतो. जाधव साहेब, तुम्ही सांगा, पवार आज मी सांगितलं पवार निवडणूक नाही, हे online खूप उपलब्ध आहे. आधीपासून हा. लढवतात. प्रश्न असा आहे ना की आता मराठ्यांचा आरक्षणाचा मुद्दा पेटला, धनगर समाजाचा, ओबीसी, आता हा दाखला तुम्ही बाहेर काढण्याचं कारण काय, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पवार जर 50-60 वर्ष झाले या सगळ्या राजकारणात आहेत, निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत त्यांनी अनेक दाखले दिले असतील, त्यावेळेस का कुणी मुद्दा काढला नाही. त्यावेळी आम्ही ते सांगतोय गेली 50 वर्ष आम्हालाच माहित नव्हतं ना. जेव्हा हा GRचा प्रश्न आला आणि बाबा आपला माणूस आपली बाजू का घेत नाही असा प्रश्न आम्हाला पडला, त्यावेळी आम्ही हे सगळं आतमध्ये गेलेलो आहोत.